रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तोहा विठ्ठल बडवा तोहा माधव बडवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बडवा तोहा माधव बडवा तोहा माधव बडवा तोहा माधव बडवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुखादे आगळ बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगळ बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम अर्धक्षण घडता संतांची संगती अर्धक्षण घडता संतांची संगती अर्धक्षण घडता संतांची संगती अर्धक्षण घडता संतांची संगती हेने होय शांती महत पापा हेने होय शांती महत पापा हेने होय शांती महत पापा सत्संग देई 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 आयुष प्रवाही घालू नको आयुष प्रवाही घालू नको आयुष प्रवाही घालू नको संसार मधुर करणे सर्वथा
देई परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती देई संत संग 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 देई आनिक प्रवाही घालू नको आनिक प्रवाही घालू नको आनिक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचनी करतो विनवणी पायापाशी करतो विनवणी पायापाशी करतो विनवणी पायापाशी संत संग देई 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 आनिक प्रवाही घालू नको आनिक प्रवाही घालू नको आनिक प्रवाही घालू नको बार कुमारी कुमार कुमार बार कुमारी कुमार कुमार बार कुमारी गोपाल कुमारी बार गोपाल कुमारी कुमारी बार कुमारी गोपाल कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार हेलो हेलो हरी अर्धाक्षण घडता संतांची संगती अर्धाक्षण घडता संतांची संगती अर्धक्षण 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 घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई
संत संग देई संत संग देई हरदक्षण घडता संतांची संगती 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 देणे होय शांती महत बापा देणे होय शांती महत बापा देणे होय शांती महत बापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई देणे होय शांती महत बापा देणे होय शांती महत बापा देणे होय शांती महत बापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाहे घालू नको अनेक प्रवाही अनेक प्रवाही घालू नको घालू नको घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही घालू नको अनेक प्रवाही
अनिक प्रवाही घालू नको घालू नको अनिक प्रवाही अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही घालू अनिक प्रवाही घालू नको संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई विठ्ठला 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 Hala.
पुन्हा एकदा जयरी सर्वांना. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्धक्षण घडता संतांची संगती, अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई संत संग देई, आणिक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा, संसार न मज करणे सर्वथा. परमार्थ पुरता हाती देई, संत संग देई संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, करीतो विनवणी पायापाशी. संत संग देई संत संग देई, अनिक प्रवाही घालू नको. पांडुरंगा करू प्रथम नमन, भगवान की जय. 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 दुसरे चरण संतांचिया, 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 दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी करतेचा विस्तारू, नारायण भगवान की जय. त्यांच्या कृपादानी करतेचा विस्तारू, नारायण भगवान की जय. त्यांच्या कृपादानी करतेचा विस्तारू, नारायण बाबा की जय. त्यांच्या कृपादानी करतेचा विस्तारू, रोहिदास बाबा की जय. बाबाजी सद्गुरुदास तुका, 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 हो बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. त्यांच्या कृपादानी करतेचा विस्तारू, नाना बाबा की जय. त्यांच्या कृपादानी करतेचा विस्तारू, श्रीपाद बाबा की जय. त्यांच्या कृपादानी करतेचा विस्तारू, नाना बाबा की जय. त्यांच्या कृपादानी करतेचा विस्तारू, श्रीपाद बाबा की जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. दयांच्या संगतीने विराग झाला,
केला. साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला. विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला, विसरू कसा मी रामदास पादुकेला. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमो ज्ञानेश्वर, 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 नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उद्धरा सोपान देवा, निवृत्ती उद्धरा सोपान देवा. ओ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. निवृत्ती उद्धरा सोपान देवा, निवृत्ती उद्धरा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आजते जननी देवाचिया, आजते जननी देवाचिया. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आजते जननी देवाचिया, आजते जननी देवाचिया. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त घटिका. तुमच्या आई वडिलांच्या, गुरुजनांच्या, संतजनांच्या, नवे नवे देव वृंदांच्या चरणाशी निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि त्यांचा हा 4 चरणांचा अभंग. अभंगाला सुरुवात करण्याआधी परिहार देणं अत्यंत महत्वाचं असतं. कोणत्याही कार्याला एक कारण असतं, कारणाशिवाय हे कार्य नसतं. आणि कारण म्हणजे सालाबाद प्रमाणे चालत असणारी आपली अखंड अशी एकादशी. आज अमलकी एकादशी दिनांक 20/3/2024 वार बुधवार. आणि आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्ही सर्व संतजनांनी या आनंद संप्रदाय साधक मंडळी मुंबई दिवा स्टेशन या मंडळाने सोपवलेली ही माझ्यापर्यंत सेवा मी तुमची खरंच सतशा आभारी आहे का तुम्ही माझा पामराकडे ही सेवा सुपूर्द केली आणि या सेवेला परिपूर्ण देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. विठ्ठल विठ्ठल सेवेसाठी निवडलेला अभंग. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई, संत संग देई, आणि प्रवाही घालू नको. हा 4 चरणाचा अभंग. अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहायला गेलो तर एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज
पांडुरंगाच्या चरणी, भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन विनवणी करतात का हे देवा, तुझ्या या संत संगतीचा महात्मा बघायला गेलो तर अर्धा क्षण जरी संतांची संगत झाली ना तर त्याने महत् पापाची शांती होते. एवढं महात्मा तुझ्या संतांच्या संगतीचं आहे. म्हणून तू काय करतो, मला अखंड संत संग देई. दोनदा सांगतात, संत संग देई, संत संग देई. आणि अनेक प्रवाही घालू नको, दुसऱ्या आड मार्गाला मला जाऊच नको देऊ. फक्त संतांच्या चरणी मला लीन होऊ दे. आणि तू काही ज्या मला संसार या भवसागरामध्ये जे काही पाडलं किंवा जन्माला घातलेला आहे तो फक्त मला परमार्थापुरताच हाताला दे. अनेक उठाठेवा करायला मला हा जन्म देऊ नको. ज्यासाठी दिलाय ना त्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि म्हणून संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. हा झाला थोडक्यात अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सालाबाद प्रमाणे चालत असणारी एकादशी अभंग निवडण्याचा कारण सहज अभंग मालिका, भजनी मालिका हे पाहत होते आणि पाहता पाहता त्यांच्या वाचनात हा अभंग आला आणि तेव्हाच ठरवलं का हा खरंच हा अभंग निवडणार. त्या क्षणाला ठरवलं, कारण की ही अवस्था कोणाची आहे हो? एकनाथ महाराजांचीच आहे का? जो संतांनी सांगितलेल्या अवस्थेला पात्र झालाय, परिपूर्ण झालाय, त्या साधकाची ही अवस्था एकनाथ महाराजांनी त्यांचं निमित्त म्हणून प्रत्येक साधकाची अवस्था या अभंगामध्ये मांडलेली आहे. साधकाला जसं संतांच्या संगती वाचून काही सुचत नाही. नवे नवे हा संसार निमित्त मात्र आहे हो. जसं ताईंनी सांगितलं, तुका म्हणे ठेवा तो या भावा सापडला, भेटणारच होता पण हा निमित्त मात्र. खरंच ताई तुम्ही खूप भाग्यवान का या संत मंडळीमध्ये तुम्ही सून म्हणून आलात. आणि खरंच अखंड सहभाग घेता येतो आपल्याला. तुमच्या भाग्याला पारावरच नाही. आम्ही लेकी झालो, कर्म धर्म संयोगाने या लेकीचं लग्न करण्यात आलं. एक ठरवलेलं मात्र तुम्ही माझ्यात म्हणून अनुभव मानते. काही झालं तरी चालेल, काही झालं तरी चालेल, पण संतांची संगत मी तुटूच देणार नाही. हा माझा, तुम्ही आता हा अभिमान म्हणा, स्वाभिमान म्हणा, काही म्हणा, पण माझ्या सद्गुरूवरचं हे प्रेम आहे. अनेक दुसरे मज नाही आता, अनेक दुसरे मज नाही आता, अनेक दुसरे मज नाही आता, अनेक दुसरे मज नाही आता. नेमी चिता पासोनिया, नेमी चिता पासोनिया. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग बनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग बनी. नेमी चिता पासोनिया, नेमी चिता पासोनिया. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग बनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग बनी. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग बनी, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग बनी. जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग बनी, पांडुरंग
अभंगाद्वारे तंतोतंत ही अवस्था साधकाला प्राप्त होते. आणि तेव्हा निश्चय केला, काही झालं तरी चालेल, ज्यासाठी मी जन्माला आली आहे प्रपंच करण्यासाठी नाहीये. माझं स्पष्ट मत आहे. जरी माझ्या भगवंताने मला या प्रपंचामध्ये घातलंय, पण नुसता प्रपंच करण्यासाठी नाहीये. आपले श्रीपाद बाबा, सद्गुरु श्रीपाद बाबा सांगून गेले, संसार सोडू नका, पण असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. किंवा संसारी असूनी संसारी नसावा, भजन करावे, असूनी नसावे, नाही का? करावे वेळोवेळी. भजन करी वेळोवेळा. भजन सोडून नाही हो, कधीतरी वेळ भेटला आणि केलं. अखंड कशाला म्हटलेलं आहे? एकनाथ महाराजांचं सांगण्याचं तात्पर्य काय आहे? का संतांचा हा महिमा बहुदुर्गम आहे. शाब्दिकांचे काम नाही येत, त्यांनी ओळखलंय, त्यांनी खरा भगवंताचा अनुभव घेतला. म्हणून एवढं सांगण्याचा का अर्ध क्षण जरी संतांची संगत झाली तरी महत् पापाची शांती होते. संत संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू, संगतीचे काय सांगू, संत संगतीचे काय सांगू. आपला पारखे नाही तेथे, नाही तेथे, आपला पारखे नाही तेथे, नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आपला पारिके नाही तेथे, नाही तेथे, आपला पारखे नाही तेथे, नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. संतांचं महात्मा एवढं आहे का आपल्याच सारखं बनवतात, नाही का? भेद राहत नाही. आपणा सारखे करीत कळ नाही काळ वेळ तया लागे. माऊलींनी छान प्रमाण घेतला का आपण पारिखे नाही ते वेगळं काय. जेव्हा अर्जुनाची ही अवस्था झाली तेव्हा तू आणि मी एकच गुंतलो होतो. अर्जुन गुणे मुक्त झालो तुझ्या पुणे. आणि आता पुसळणे सांगणे दोन्ही नाही. आता तुला मी विचारू काय आणि तू सांगशील काय? तू आणि मी वेगळा नाहीच आहे, एकच झालो, एक रूप झालो. आणि सच्चिदानंद श्रीपाद बाबांनीही आपल्याला खरा मार्ग सांगितला हो. अखंड चालू असणारा जो भगवान शंकरांना भेटलेला मार्ग, प्राप्त झालेला मार्ग त्यांना, तो पार्वतीला सांगितला त्यांनी. आणि ती अखंड परंपरा जशीच्या तशी सद्गुरु श्रीपाद बाबा जर भेटले नसते ना तर आपणही कुठले तरी किडे मकोडच असतो. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट, पुराशी लावून पाजते आम्हा अमृताचा गोट. कुठेतरी अडचणीतच असतो आपण. आणि आपल्याला काही हा साधूंचा मार्ग किंवा साधूचं महात्मा कधीच 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 कळालं नसतं. आणि त्यानंतर बाबांनी एवढी कृपा करून ठेवली का नाना बाबांना पाठवलं. संत बहुत आहेत, मला इतरांबद्दल सांगायचंच नाहीये, पण माझ्या नानांबद्दल सांगायचं झालं तर श्रीपाद बाबाचीच मूर्ती. आम्ही नसतील, आम्हाला अनुभव नसेल तेवढा, बाबांचा संग नसेल घेता आला श्रीपाद बाबांचा, पण त्यांनी आमच्यासाठी सोय केलेली आहे नाना बाबांच्या रूपाने. आता बघा टीव्हीवर एवढे कीर्तनकार आहेत मोठमोठे, महंत, आचार्य प्राचार्य काय असतील त्या पदवीना देऊ तेवढी कमी आहे त्यांना. संतांचं प्रमाण खोटं ठरवण्याचा अधिकार यांना दिला कोणी?
नवे नवे भगवंत श्रीकृष्णाच्या श्लोकालाही खोटं ठरवतात. पवित्राणाय साधूच विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. नाही, ते म्हणतात युगे युगे नाही, सत्य द्वापर आणि त्रेता या तीनच युगामध्ये बोलतो भगवंताने अवतार घेतला. कलियुगामध्ये बोलतो खूप पाप आहे म्हणून भगवंत नाही आला जन्माला. कोणी अधिकार दिला? कोणी अधिकार दिलाय माझ्या संतांचं म्हणणं शब्द कोडण्याचा यांना अधिकार कोणी दिला? आणि आपण त्यांची पूजा करतो, पूजा अर्चा केली जाते, कोट्यावधी पैसे यांच्यावर लोटले जातात. काय बोलू? यांना जागा दिल्या जातात, मठाधिपती आहे. जर हेच भगवान श्रीकृष्णाचा जर श्लोक खोडत असतील आपल्या मनाने तर माझ्या संतांना तर ते तुच्छच मानत असतील. का मानतात ते पण सांगते. अनुभव नाहीये म्हणून या खोडाखोडीचा आपल्या मनाचा अर्थ, हा मला सगळे तुम्ही देव मानता, मला मोठा मानता ना, कशी परिस्थिती ते पण सांगते. वासरात लंगडी गाय शाळणी अशी यांची गत आहे. कानावर शब्द येतात म्हणून बोलण्याचा योग येतो. तिडीक जातो, तिडीक मस्तकामध्ये तिडीक जाते का माझ्या माऊलींनी माझ्या श्रीकृष्णाने एवढं सोपं करून घराघरामध्ये ते तत्व पेरण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही सांगतो कलियुगामध्ये भगवंत अवतारच घेऊ शकत नाही. अरे संत देव संत घरोघरी जन्माला आला संतांच्या रूपाने. देवा घरीशी अवतार देवा घरीशी अवतार देवा घरीशी अवतार देवा अवतार. आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर देवा घरीशी अवतार देवा अवतार. आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही ब्रह्म सर्व करत, आम्ही ऋषी मुनी संत देवा अवतार. आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर, आम्ही तुमच्या बरोबर देवा घरीशी अवतार. तुम्ही झाले नंद बाळ, तुम्ही झाले नंद बाळ, आम्ही झालो रे गोपाळ देवा घरीचे अवतार देवा घरीचे अवतार. तुम्ही झाले राम राजा, तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानरांच्या फौजा देवा
झाले हो श्रीपाद तुम्ही झाले हो रामदास आम्ही झालो रे साधक आम्ही झालो रे साधक आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर देवा दर्शी अवतार देवा दर्शी अवतार तुम्हाला नसेल वाटत भगवंताने अवतार घेतलाय, पण आम्हाला माहिती आहे आमच्या सद्गुरूच्या रूपाने भगवंताने नक्की अवतार घेतलाय. संत युग पलटे नहीं ऐसे जुग गए अनंत हर युग में अवतार ले फिर भी संतों के संत. अरे तो आपल्यासारखा जन्माला आला, आपल्या मध्ये जन्माला आला, आपल्या आजूबाजूला भगवंत नवे नवे आपल्यामध्ये जो वावरत आहे तो भगवंत आहे. पण आपण भाग्यवान, आम्ही देवाचे देवाचे दास श्रीपाद राहायचे, आम्ही देवाचे देवाचे दास पंढरी राहायचे. आपण भाग्यवान. बाबांनी खरंच आबा बाबा बाबा या महात्म्याला खरंच काय या साधकाच्या वाणीतून हे वर्णन केलं जातं आपल्या सद्गुरूचं का विश्वंभराचा अवतार सखा माझा श्रीपाद सखा माझा रामदास सखा माझा नारायण रोहिदास आणि नाना बाबा नवे नवे तुम्ही सर्व. कारण की प्रचिती हा अनुभव काल हो ते अनादि कालाचं तत्वज्ञान माझ्या बाबांनी केली कृपा दृष्टी तरी ब्रह्ममय झाली सृष्टी. माझ्या बाबांनी केली कृपा दृष्टी तरी ब्रह्ममय झाली सृष्टी. जन्म मरणाचा तेरा सुख मिळाला. श्रीपाद बाबा माझा काळजाचा तुकडा राम बाबा माझा काळजाचा तुकडा हो. कृपादृष्टी सहज झाली सद्गुरूंची, माझ्या बाबांची, माझ्या श्रीपाद बाबांची, नाना बाबांची नवे नवे अखंड परंपरेची कृपा झाली सहज एका महात्म्यामुळे. आणि एवढा उपकार करून ठेवला. आणि संतांचं महात्म्य जे जे काही शास्त्रामध्ये अखंड संतांनी केलंय तसं तंतोतंत अनुभव याच देही याच डोळा आपण उपभोगतोय. ही शाश्वती आहे. हा घ्या माझा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने पाप नाशे दर्शने. अभंगावर यायचंय नाही का. आणि बाबांनी आठवण करून दिली. ते संतांचं महात्म्य सांगण्यासाठी मी एक दृष्टांत सांगते. बघा संतांचं महात्म्य कसं आहे. एकदा नारद मुनी भगवंताकडे जातात, भगवान विष्णूकडे. तो भगवंता सर्व जग तुमची पूजा करतं आणि तुम्ही कोणाची पूजा करताय. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले मी संतांची पूजा करतो. कारण की संत माझे गुरु, मी तयांचा चेला आणि त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला. एरवी कोण पुसत होते मला. अरे बाबा नारदा, मी संतांची पूजा करतोय, त्यांच्यामुळे मी काय जो आहे ना तुम्हाला बसतोय ना त्यांचीच कृपा आहे. कशी काय देवा. नारद मुनी विचारतात. तर भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू त्यांना सांगतात का तुला मी पटवून देतो, जा भूतलावर जा, मी सांगतोय तिथे जा आणि तिथे तुला त्यांना विचार का संतांचा महिमा ते तुला जरूर सांगतील.
कोणाकडे पाठवलं? सरड्याकडे. 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 नारद मुनी विचारतात, अरे बाबा, मला भगवंताने पाठवलंय, मला संतांचा महिमा सांग. एवढं बोलताच तो सरडा नतमस्तक होऊन प्राण त्याग करतो. अरे बाबा, हे काय झालं? भगवंताने मला पाठवलंय, याने तर प्राण त्याग केला. पुन्हा जातो भगवंताकडे. भगवंत सांगतो, आता तू त्या भूतलावर एक आंब्याचं झाड आहे, तिथे एक पोपट आहे, त्याला विचार, तो जरूर सांगेल. तिथेही जातो. अरे बाबा, मला भगवंताने पाठवलेला आहे, मला संतांचा महिमा सांग. पोपटही तसाच गतप्राण होतो. पुन्हा जातो. त्याला वाटलं माझी काही चेष्टा लावली आहे का भगवंताने, महाविष्णूने का मला चेष्टा करायचा विचार झालाय का त्यांचा. पुन्हा जातो. अरे भगवंत, असं असं झालं, आता तुला मी एका ठिकाणी पाठवतो. एका राजाला बहुत वर्षांनी पुत्रप्राप्ती झालेली आहे आणि त्या पुत्राला तू विचार का संतांचा महिमा काय आहे. नारद मुनी जरा घाबरतात. का पहिला मला पाठवलं सरड्याकडे, तो गतप्राण झाला. दुसऱ्यांदा पाठवलं पोपटाकडे, तोही गतप्राण झाला. आणि जर मी या राजाच्या पुत्राला भेटायला गेलो, आही गतप्राण झाला, तर मला चपलेने आणतील, राजा नक्कीच शिक्षा करेल. तर भगवान विष्णू म्हणतात, माझा विश्वास आहे ना, जा सांगितलेलं काम कर. भगवंत नारदाचा विश्वास असतो महाविष्णूवर आणि जातो. तात्काळ त्या राजाच्या महालात जातो. राजाच्या दरबारात एका पाळण्यामध्ये तो पुत्र असतो आणि राजाही प्रसन्न होतो का माझ्या बाळाला भेटायला नारद महर्षी आल्यात. नारद महर्षीचं स्वागत केलं जातं आणि तो राजा आपल्या बाळाला त्यांच्या ओंजळीमध्ये देतो. कारण की संतांचा महात्मा राजाला माहित असतं, म्हणून संतांचं माझ्या बाळाला दर्शन होते. खूप भाग्यवान आहे माझं बाळ, आणि म्हणून ते बाळ त्यांच्या हातामध्ये ठेवतात. आणि मग नारद मुनी विचारतात, काय बाळा, मला असं असं महाविष्णूंनी पाठवलेलं आहे, मला संतांचा महिमा सांग. तेव्हा ते बाळ, शेवटी संतांची कृपा दृष्टी झालेली असते. बाळ म्हणतंय का पहिला मी सरडा होतो, मागील जन्मे मी सरडा होतो, नंतर तुमच्या दर्शनाने पोपट झालो आणि त्याच तुमच्या दर्शनाने, तुमच्या कृपेने मी आज या राजाच्या घरी, राजाच्या महालामध्ये जन्माला आलेलो आहे. नारद मुनी थक्क राहतात. का खरंच तेव्हा कळतं का संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ते. शेवटी भगवान विष्णूच्या पुढे लोटांगण घालते का तुम्ही आम्हाला एवढं महात्मा दिलंय. भगवंता, एवढी कृपा केली, एवढी कृपा केली, मस्तकावर ठेवलंय आम्हाला नव्हे, आमची पूजा करताय तुम्ही. कारण की संतांची कृपा ही खूप. बघा, अजून एक दृष्टांत सांगते. वाल्मिक ऋषी असतात. आधीच वाल्मिक ऋषी झालेले नसतात. आधी कोण असतो? वाल्या कोळी. वाल्या कोळी नावाचा एक मनुष्य असतो. आणि आता हे सगळं सुधारलंय. आधी जंगल होतं, जंगल. आणि त्या जंगलामध्ये जो कोणी येईल ना त्याच्या समोर, त्याला मारून एक दगड त्या रांजणामध्ये, रांजण होतं त्यांच्याकडे, आणि त्या रांजणामध्ये टाकत. जेवढे त्यांनी बळी दिलेले आहेत, घेतलेले आहेत, तसं एक दगड त्या रांजणामध्ये टाकत असत. असे वाल्या कोळीने 7 रांजण भरले. म्हणजे किती जणांना मारला असेल आपण विचार करा, मोजता येणार नाही. किती पाप घडलं असेल वाल्या कोळीकडनं. एक दिवशी नारद मुनी त्यांच्या वाटेला येतात आणि त्यांची वाट अडवली जाते. वाल्या कोळी बोलतं,
तुला प्राण त्याग करावा लागेल. माझ्या वाटेत जो कोणी येतो त्याला मी त्याचा बळी देतो. नारद मुनी हुशार असतात नाही का. नारद मुनी म्हणतात माझा अवश्य बळी घे, परंतु तू घरी जाऊन कोणासाठी करतोस हे? तर तो सांगतो माझ्या बायका मुलांसाठी. हो का? मग त्यांना जाऊन विचार का मी हे पाप करतोय, माझ्या पापाला भागीदार व्हाल का? तो म्हणतो होतील. तर तू विचार जा आधी. मग तो घरी जातो वाल्या कोळी आणि आपल्या मुलांना बायकोला विचारतो मी एवढं काही पाप केलंय, माझ्या पापाला भागीदार व्हाल ना? तर ते सांगतात आम्ही कशाला होऊ, ते तुम्ही केलंय. तेव्हा त्याचं उत्तर त्यांना मिळतं आणि सरळ ऋषी मुनींकडे नारदाकडे जातात आणि नारदाला उत्तर सांगतात का हे नाही होत माझा भागीदार. मग तू कोणासाठी करतोयस? तू हे काही जे करतोयस ते आपल्या बायका मुलांसाठी करतोयस. ते जर तुझ्या पापाला भागीदार होत नसतील ती एवढी खटाटोप कशाला चालली? तेव्हा नारदाची कृपा होते, शरण जातो. वाल्या कोळी त्या नारदाला शरण जातो आणि ते अनादिकालाचं तत्वज्ञान त्या सद्गुरूंकडून मागितलं जातं का खरंच मी तुम्हाला शरण आलोय, मला तुमच्या पदरात घ्या, माझ्यावर कृपा करा. आणि तेव्हा त्या नारदाची म्हणजे संतांची कृपा होते आणि मग काय कोळीयाची कीर्ती वाढली. रामायण लिहिलं रामाधी रामायण लिहिलं रामाधी रामायण लिहिलं रामाधी रामायण लिहिलं रामाधी कोळीयाची कीर्ती घडली गहना कोळीयाची कीर्ती घडली गहना रामायण केले रामाधी रामायण केले रामाधी कोळीयाची कीर्ती वाढली गहना कोळीयाची कीर्ती वाढली गहना केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी केले रामायण. संतांच्या कृपेने त्यांना साक्षात्कार झाला भगवंताचा आणि जे काही आधी जेवढे 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 पाप केलं क्षणामध्ये त्याचा नाई नाश झाला. आणि म्हणून एकनाथ महाराज अभंगाच्या अर्धक्षण घडता संतांची संगती 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 तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई तेने होय शांती महत पापा तेने होय शांती महत पापा संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई
लक्ष न कळता संतांची संगती आणि तेने होय शांती महत पापा. वाल्या कोळीचं उदाहरण झालं. अजामेळचं पण तेच झालं. खूप पाप केलं पण भगवंताचं नामस्मरण घेऊन वैकुंठाला गेला. आणि आपल्या मधलं उदाहरण घेऊ. सगळ्यांचे परिचित असलेले वाघ्या दादा आणि बाबू दादा कोण होते? साधे माणूस होते का? गुंड नाही का? आणि गुंडांची जात कशी असते हो? पुण्याची राज गोळा करतात का पापाची राज गोळा करतात? पापाची. कारण की त्यांच्यामध्ये सद्बुद्धी नसते आणि त्या अभावी त्यांच्याकडनं पाप घडलं जातं. परंतु माझ्या सद्गुरु श्रीपाद बाबांची कृपा एवढी आगाध आहे का त्यांनाही त्यांचं पाप क्षणामध्ये साधूंच्या संगतीत आल्याबरोबर नाहीच झालं आणि नवे नवे कृपा कटाक्ष निये आणि आपुल्या पदी बैसविले. तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित. होती जीवन मुक्त हेला मात्रे, होती जीवन मुक्त हेला मात्रे, होती जीवन मुक्त हेला मात्रे. म्हणजे या उदाहरणावरून पटलं जातं की संत आजही आपल्यामध्ये आहेत. तेव्हा वाल्या कोळीवर कृपा झाली आणि आताही होतेच आणि होणारच. त्रिकालवादी सत्य आहे. कारण की सत्य ज्ञानाची पेरणी केली आपल्यामध्ये आणि त्या कृपेच्या आधारे आपल्याला बाबू दादा आणि वाघ्या दादा सारखे रत्न आपल्या भाग्यात आले. महान विभूती झाली. बघा परिवर्तन संत घडून देतात. आजही कोणाला वाटेल मी एवढं खाल्लंय मी तेवढं खाल्लंय माळ कशी घालू, नवे नवे एक शंका असते. अरे जवानपणी नाही केला आता म्हातारपणी कुठे घालू मी, माझा वय गेला. अरे मरणाआधी सावध व्हावे हित आपले साधून जाय रे. मानवाची उत्तम काया जन्म घालू नये वाया. भगवंत हा शेवटच्या श्वासापर्यंत संधी देत असतो का आता मला शरण येईल आणि मी याचा उद्धार करेन. हा आता या क्षणाला मला शरण येईल आणि मी याचा उद्धार करेन. वाट बघतोय वाटप आहे उभा. भेटीची आवड आणि कृपाळू तातडी उताविली. तो उतावळा झालेला आहे. का उतावळा झालेला आहे? कारण ममा वंश जीव लोके जीव भूता सनातना मन षष्टाणी इंद्रियानी प्रकृती स्थानी करीत. अरे बाबा तुम्ही माझी लेकरं आहात. भले तुम्ही वेगळ्या जातीमध्ये जन्माला आले, भले तुम्ही वेगळ्या कुळामध्ये जन्माला आले, पण तुम्ही कोण आहात? तुम्ही माणूस आहात. नर देह परम पावन जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दभ जान पुच्छे विन दुपाई. आपण माणूस आहोत. माणसाला आठवण करून द्यावं लागतं. ही मोठी खंत आहे. भक्ती विण पशु कशाची वाढाला, भक्ती विण पशु कशाची वाढाला, भक्ती विण पशु कशाची वाढाला, भक्ती विण पशु कशाची वाढाला. कटविन कैसा नेला नाही, कटविन कैसा नेला नाही. हरिमुखी गाथा हरपली चिंता, हरिमुखी गाथा हरपली चिंता. कटविन कैसा नेला नाही, कटविन कैसा नेला नाही. हरिमुखी गाथा हरपली चिंता.
चिंता भारी मुठी गाता हरपळी चिंता त्यालाही मागूता जन्म घेणे त्यालाही मागूता जन्म घेणे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. ज्यांचा आज अभंग निवडलाय त्यांच्या हरिपाठातील हे प्रमाण आहे. भक्तिविना पशु कशासी वाढला सटविनी नेला कैसा नाही. एके प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवड नाही. तयाले जियाले म्हणून काही वरी मरण सांग. ज्ञानेश्वर माऊली सांगतात. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात पाहुनी मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाना विषय चरणा विचार तू. एके ठिकाणी मेंढा बनवलाय एके ठिकाणी गाढव बनवलाय एका ठिकाणी कावळा बनवलाय एका ठिकाणी काय 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 म्हणजे पशुची उपमा द्यायला आपण कोण आहोत हो? कोण आहोत आपण? दिले इंद्रिय हातपाय कान डोळा मुख बोलाया वचन तेने तू जोडशील नारायण नासे जीवपण भवरोग. दोन हाताचा दोन पायाचा दोन डोळ्याचा एक नाक दोन कान चालायला दोन पाय आहेत काम करायला दोन हात आहेत मुख सुद्धा आहे बोलायला. डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या विठोबाचे मुख. घेई घेई माझे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही डोळे घाले सुख तुम्ही डोळे घाले सुख. गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घाले सुख डोळे डोळे घाले तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण. या अभंगामध्ये तुम्हाला जे काही इंद्रिय दिलेत ना त्याचं महात्म्य सांगितलंय का तुमचा जन्म फक्त आणि फक्त देवे दिला देह भजन गोमटा परंतु तोया झाला फाटा बाधिकेचा. समोर बघा उदाहरण आहे. जो मोले मदिरा खाए हो मदिरा रंगे नाचे गाए जेने ब्रह्मरस सेविला तो केवी राय आवरला. भगवंतच आहात तुम्ही आणि परंतु ते त्या मद्याच्या रसामध्ये मग्न होऊन नाचतायत बघा. आणि आपण त्या ब्रह्मरसाचा घोट घेऊन नाचतोय. ब्रह्मरस घे काढा दोन्ही दिसती सारखे पण वर्म जाणीतो पारखे. असती रडती पडती एकमेकावरी तेने आनंदाचा पुराला. गायनाचे उडे आपुलिया छंदे उडे अपुरिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे अपुरिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मानाचे आनंदे आवडीने मानाचे आनंदे आवडीने. आपल्याला कळालं हे शरीर दिलंय ना हे नाचका आहे पण नाचवण्यासाठी नाही दिलंय.
एक ना एक दिन आज नाचणार आहे, पण अशी हानी करू नका. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. बोला. मनुष्य जन्म अनमोल रे, तू मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. प्रभु के गाया कर, तू सत्संग में जाया कर. गीता प्रभु के गाया कर, सांझ सवेरे बैठ कर भैया प्रभु का ध्यान लगाया कर. लगता नहीं कुछ बोल रे, प्रभु नाम अनमोल रे. लगता नहीं कुछ बोल रे, प्रभु नाम अनमोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अनमोल असा मनुष्य देह तुला प्राप्त झालाय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्मात फेर पडे. आता जो तुला नरदेह भेटलेला आहे परत मिळणार नाही, याची शाश्वती नाही, नाहीच मिळणार. 3 वेळा सांगितलंय, मिळणारच नाही. आता तरी डोळे उघड. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा, करुणाच्या आयुष्याचा. आता तरी पुढे या क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह आज सकत जाणारच आहे, याच्या मागे लागू नको. तुळशीदास महाराज सांगतात, राम नाम एक अंक है, बाकी सब है शून्य. राम नाम एक अंक है, बाकी सब है शून्य. अंक बिना कुछ हात नहीं, अंक रहे 10 गुण. उदाहरण देऊन पटवून देते. आपण हा काही संसार करतोय, घर दार मुलं बाळ सर्व खूप आटापिटा करतोय या संसारासाठी. जे जे नाही आहे ते करायला जातो सुखासाठी. जी काही खटाटोप केली आहे, तुलसीदास महाराज सांगतात ती शून्य आहे. आणि शून्याच्या मागे किती शून्य लावले, किती शून्य लावले, 10,000 कितीही शून्य लावा, किती किंमत होते शून्य. का? कारण की शून्याला किंमतच नाही. आणि ज्याला किंमत नाही त्याला आपण किंमत देऊन ठेवली, आणि ही हानी झाली आहे. आज जो आपण
त्या सद्गुरूंना वंचित आहोत, त्या सुखाला वंचित आहोत, या शून्यामुळे घोटाळा केलाय. शून्यच गोळा करत राहिलोय शून्यात. पण तुळशीदास महाराज सांगतात त्या शून्यापुढे एक लावा, एक लावा त्या शून्यापुढे. किती किंमत होते? 10. अजून एक शून्य लावा, 100. अजून एक शून्य लावा, तशी 10 पटीने किंमत वाढत जाणार आहे. आणि तो एक म्हणजे माझा सद्गुरू. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक गावो आम्ही विठोबाचे नाम, एक गावो आम्ही विठोबाचे नाम, एक गावो आम्ही विठोबाचे नाम, एक गावो आम्ही विठोबाचे नाम. अनेक पैकाम नाही आता, अनेक पैकाम नाही आता, मोरोनी वाटा सुखम दुस्तर, मोरोनी वाटा सुखम दुस्तर. अनेकांचे काम नाही आता, अनेकांचे काम नाही आता, मोरोनी वाटा सुखम दुस्तर, मोरोनी वाटा सुखम दुस्तर. भगवंताशिवाय कशालाच किंमत नाहीये. आणि ती किंमत आपण गोळा करतोय शून्याची. आणि मग ही हानी होते. आणि मग काय होतं? तर तो भगवंत आपल्यापासून दुरावला जातो. आपण का करतो ही खटापट ते मी सांगते. आपण फर्स्ट प्रायोरिटी म्हणतो, प्रथम प्राधान्य कोणाला देतो? कोणाला काय प्रिय असेल त्या गोष्टीला. कोणाला गाडी, कोणाला घर, कोणाला आई, कोणाला बाबा, कोणाला मुलगा, कोणाला बायको. आणि त्या व्यक्तीसाठी, त्या वस्तूसाठी हा जीव झटपट करतोय. पण ती व्यर्थ आहे. देवासाठी झटा. देवासाठी झटायला सांगितलंय. देव कधी कधी तुला भेटेल. अरे संतांनी किती कष्ट सोसले. अरे काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, आणि चित्त पांडुरंगा जुरत असे. बघा, भक्त प्रल्हादाचं उदाहरण देऊया. काय कमी होती भक्त प्रल्हादाला? एक राजाचा, राक्षस कुळामध्ये जन्म जरी झाला तरी कशाची कमी नव्हती त्यांना. सुख सुविधा पायाशी होत्या. परंतु एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता. एक धरीला आम्ही, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. अशी अवस्था माझ्या प्रल्हादाची झाली. नारायण नारायण नारायण, नारायणा वाचून कोणी नाही, न बाप न आई न कोण. हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा, हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा, हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा, हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. प्रहलाद बेटा हरि से लिपटा जबी खांब कड़कड़ा, हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा, हरि से कोई नहीं बड़ा दीवाने क्यों गफलत में पड़ा. प्रल्हादाला फक्त भगवंत आणि भगवंत आणि भगवंत. आपण अरे आपल्या बाबांनी लय सूट दिली आपल्याला. सगळं करून करा, काही सोडू, काम धंदा सोडून करू नका, ही सूट दिलेली आहे. आणि मग आपण सगळं करून जर मला वेळ भेटेल तर मी कीर्तनाला येईन. भेटला तर वेळ, मग वेळ कधीच भेटणार नाही बाबा तुला. तू जर पहिला
प्रथम प्राधान्य जर भगवंताला दिलं नाही, संतांना दिलं नाही, तर तुला वेळ आयुष्यात मरेपर्यंत भेटणारच नाही. म्हणून प्रल्हादाने बघा बाकी सगळं केलं खड्ड्यात, माझा नारायण 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 छंद लागला, मग कुठे पण न्या, आगीत बुडवलं, सापाच्या ह्याच्यात सोडलं, वरतून खाली पर्वतावरून खाली पाडलं, काही झालं नाही. एका दरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती भगवंताला धरला. देव माझा 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 देव माझा माझा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा माझा देवाचा. देव माझा आणि मी देवाचा. म्हणून एकनाथ महाराजांची हीच अवस्था झाली. आणि म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, संत संग दे, 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 संत संग दे. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. अनेक प्रवाही घालू नको, अनेक प्रवाही घालू नको, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत संग दे. तुका ते शब्द नाहीयेत. संत संग देई, संत संग देई, आणि का प्रवाही घालूच नको. उठा ठेवा करायला माझा जन्म नाहीये. भगवंता वाचून मला काही का असं झालं असेल. अशी साधकाची अवस्था केव्हा होते, तेव्हा तो परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होतो. एकनाथ महाराजांचा अनुभव आहे. सात्विक भरणे, रोमांच दाटणे, स्वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो थरारी, स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भितरी वाहतसे, आनंद झाला पोटी, शब्द झाला कंठी, मौन वाक्य फुटी धरुणी राहे, टाके श्वासन श्वास, ऊर्ध्व भावे देखा, स्वरूप एका मिळवणी, एका जनार्दनी ऐसे, अष्ट सात्विक भाव उत्पन्नची होयता, देव कृपा करी तयावरी. एकनाथ महाराज जनार्दन महाराजांना शरण गेले आणि त्यांना नामरूपी तत्वज्ञान भेटलं, प्राप्त झालं. आणि त्या तत्वाने, त्या नामाने, त्या सद्गुरु कृपेने भगवंताचा अनुभव आला. अंग कापू लागलं, रोम रोम उभे राहिले, त्या रोमातून घामाच्या धारा वाहू लागल्या, कंठ दाटून आला, वाचा पांगवली गेली, तोंडातून एक शब्द नाही, श्वासाची गती वाढते. आणि मग त्या अवस्थेला पात्र होतो. नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर, नयनी लोटला प्रेमे महापूर,
कापते शरीर तर तारा नयनी लोटला महापूर नयनी लोटला महापूर कापते शरीर कापते शरीर नयनी लोटला महापूर नयनी लोटला मुक्ताबाईची पण अशीच अवस्था झाली. अष्टसात्विक भाव. मुक्ताबाई म्हणते आज जर झालं नाही ना तर मी काही हा परमार्थ करते ना मला शीण वाटतोय. हे झाल्या वाचून जे काही आपण खटाटोप करत असू ते सर्व व्यर्थ आहे. तुकाराम महाराजांची अवस्था झाली. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. अर्जुनाची अवस्था झाली. अंतरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उगली गुडी आत्मानुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाहे. संजयाची अवस्था झाली. चित्त चाकाटले आटू घेत वाचा पांगुळली जेतेच्या देत अपाद कुंचित रोमांच आले अर्धोन मिलित डोळे वर्ष ताती आनंद झाले आणि आतुलिनी सुखची बळे बाहेरी कापे. सर्वांची वेगवेगळी झाली अवस्था. एकच शब्द जरी वेगळे असते तर अवस्था हा एकच आहे. जसं माऊलींनी सांगितलं का राम कृष्ण हरी विठ्ठल हनुमान ही जरी भगवंताची नावं जरी वेगवेगळी असली तरी अधिष्ठान मात्र एक आहे. तशी अवस्था शब्द वेगळे आहेत अवस्था एक आहे अनुभव एक आहे भगवंत एक आहे. या एकाचा अनुभव असा येतोय शुद्ध भाव प्रकट होतो आणि मग शुद्ध ज्याचा भाव दुरी नाही त्याला देव. आणि अशा या साधकाला कसं वाटतंय अभंगाचा 3ऱ्या चरणामध्ये संसार मद न करणे सर्वथा संसार मद न करणे सर्वथा संसार न करे सर्वथा संसार मन न करे सर्वथा संसार मद न करणे सर्वथा संसार मद न करणे सर्वथा संसार मन न करे सर्वथा संसार मन न करे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई परमार्थ पुरता हाती देई परमार्थ पुरता आदी देई संत संग देई संत संग देई संत संग देई संत संग देई. विठोबा रखुमाई 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 विठोबा
विठोबा रखुमाई 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 कुंडली कवरदार ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद श्रीपाद बाबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई संसार मज न करणे सर्वता आणि परमार्थ कृता हाती देई. सात्काची अवस्था आहे हो. ज्यांनी प्रथम प्राधान्य दिलेलं असेल ना संत संगतीला, त्याचाच हा अनुभव. सुरुवातीला अनुभव सांगायचा राहिला, संसार सांगणार नाही मी इथून, परंतु काही अडचणी येतात आणि सातकाला अडचणी आल्याशिवाय महात्मा कळत नाही किंवा याचा महात्मा काय आहे, किती उच्च कोटीचा हा परमार्थ आपल्याला, किंवा किती उच्च कोटीचे सद्गुरू आपल्या भाग्यामध्ये आलेत याची अनुभूती त्या साधकाला पावली येते. आणि अशा काही कारणामुळे जो सद्गुरू विषयीचं प्रेम होतं, जो जिव्हाळा होता, तो आतोनात वाढत गेला हो. हा अनुभव आहे. लग्नाच्या आधी तेवढं नसेल कळालं या जीवाला, पण लग्नानंतर सासरच्यांची कृपा आणि खरंच माझ्या सद्गुरूंचं महात्मा वाढत गेलं. खरंच जनाबाईच्या घरी विठ्ठल दळण दळत होता, आपल्या घरी नाही दळत. अखंड सेवा करतो साधकाची. आणि कुठे जर संशय असेल तर काढून टाका. जड जडोनी व्हायला निघ, या भक्तीच्या वाटे लाग, तरी ज पावगी अव्यंग निज धाम माझे. तुला जडजडून या मायेतून जर अडकलेला असशील ना कुठे, तो कचरा. चंद्रराज महाराज काय सांगतात, पिन मारावी लागेल. पिन शो मध्ये कचरा अडकलाय, पिन मारावी लागेल. आणि पिन मारल्यावर काय होईल, मोकळा होशील, मोकळा. तसं तू मन आहे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. देव सोयरा करावा लागतो, सोयरा आम्ही केला. सद्गुरु भ्रतार झाला, सद्गुरु नवरा झाला, सद्गुरु सासरा झाला, सासू झाली, आई बाप झाले, नवे नवे तुम्ही सर्व संत झाले आणि माझ्या भाग्यात आले. काय द्यावे त्यांची वावे उतराई, तू का म्हणे काय द्यावे त्यांची वावे उतराई, आणि ठेवी तो हा पायी जीव तोडा. हा प्रत्येक साधकाचा अनुभव आहे. ज्याला अनुभव नाही आला तर शंका दूर करा. संशयाहुनी घोर पाप अनिक नाही घोर, संशयाहुनी थोर पाप अनिक नाही घोर, ही तर विनाशाची वाघुर प्राणी असी. कुठेतरी माझ्या सद्गुरू विषयी जर शंका बाळगत असाल, नाही हे पण करावं लागतं, ते पण करावं लागतं, माहिती आहे आपल्याला बाबाने ठेवा दिलाय, तरी पण हे पण करावं लागतं, नाही द्यावं लागतं, मला नाही माहिती, गोष्टी सोडून द्या. ताबडतोब डोक्यातील कचरा काढून टाका. तुम्हाला भगवंत करून ठेवलंय. माझी या भक्ता
काय संसाराची चिंता, समर्थाची कांता, कौरण्य मागे भिका मागू नका. बरोबर वेळेला टाळ्या वाजवल्या. एका जनार्दनी मांडिले दुकान, मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू, देतो मोला विना सर्व वस्तू. अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वता, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, करीतो विनवनी पायापाशी. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. हीच प्रार्थना मी त्यावेळेला भगवंता पुढे केली. तर संसार करण्यासाठी माझा जन्म नाहीये भगवंता. जर या गोष्टीसाठी तुला सोडायचं असेल, तुझी सत्संग सोडायची असेल, तर हे मला कदापि जमणार नाही. त्यावेळेला दृढ निश्चय केला आणि आज तागायत माझा सद्गुरू माझ्या बरोबर आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवारया. म्हणून संत संग देई, संत संग देई. माझ्या भगवंताने, माझ्या सद्गुरूने दुसऱ्या प्रवाहामध्ये मला जाऊच दिलं नाही हो. आणि एवढी कृपा माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबांची. या कुळामध्ये, या परंपरेमध्ये आपला जन्म झाला. महाविष्णू, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ देतून या. अंशरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी, चतुर्श्लोकीचारी भागवत. ही अखंड मागे असणारी परंपरा आपल्या भाग्यात आली. आणि म्हणून इथे उभं राहण्याचा, अनुभव सांगण्याचा, जो काही तुम्ही मला, जी काही मला संधी दिलेली आहे, ती मी सद्गुरु कृपेने परिपूर्ण नेण्याचा नक्की प्रयत्न केला असेल. कारण की माझे सद्गुरु सामान्य नाहीयेत. जे वर्तती तिथं ती देही, परी देही ना माझ्या ठाई, आणि मी त्यांच्या ठाई समग्र असे हा भगवंताने अनुभव सांगितलेला आहे. संत कसे असतात का ती त्यांच्या ठिकाणी मी सदैव असतो आणि ते माझ्या ठिकाणी सदैव असतात. आणि म्हणून तुमच्या साधू संतांच्या, देववृंदांच्या चरणी निवडलेला अभंग एकनाथ महाराजांचा अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. संसार न मज करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी, करीतो विनवनी पायापाशी. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर अधिकतर ठरते, करून घ्यावे तुमचे विनवतीचे. सरविली तैसी केली कटकट, बरे का वाईट देव जाणे. आणि एवढं बोलून माझ्या सेवेला इथेच पूर्ण विराम देते. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गोरे वेळी महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार पुरा महाराज तुम्ही तुका मारे
सुख करता